कारण हे नवीन आहेत म्हणून दाखवते। आणि आता आपण निघूया आणि ठरलेलं नाहीये कुठे जायचं। साताऱ्याला जाताना इथे घाट सुरू व्हायच्या आधी एक विठ्ठल कामात लागतं। लेट्स सी। पण इतका पण साऊथ इंडियन स्टाईल नाही, म्हणजे त्याच्यात मटेरियल खूप जास्त नाही, पण छान आहे। चटणी छान आहे, इडली अरे यार धोका दिला तर आम्हा दोघांना सर्व प्रॉपर्टी घेऊन पळून गेली आहे। रस्ता आपण चुकलेलो आहो। तू काम कर, गाडीमध्ये पुढे बस। तर मॅप्रो मध्ये जातोय औषध टेस्ट करायला। कुठून खायला नुसती मध्ये 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 आम्ही आज गुगलच्या टाइमला बीट केलेलो आहो। हॅलो, गुड मॉर्निंग। तर सकाळी 5 वाजता असा मनात विचार आला की कुठेतरी जावं, आणि विदिन 15 ते 20 मिनिटं मी तयार झालेली आहे आणि आता मी निघणार आहे बाहेर जायला। तसं तर असं कधी एवढ्या सकाळी सकाळी बाहेर जायला मी तयार नाही होत, पण ठीक आहे, मी आज असं झालेली आहे रेडी। लुक ॲट माय इयरिंग्स, कारण हे नवीन आहेत म्हणून दाखवते। तर ठीक आहे, युजली मी असा रेग्युलर वाला जीन्स टॉप घालून चालली जाते, पण आज म्हटलं की थोडं रेडी व्हावं, पण मी ठीक आहे एकदम लवकर रेडी झालेली आहे। आणि आता आपण निघूया आणि ठरलेलं नाहीये कुठे जायचं, पण बघूया, एकदा गाडीत बसूया आणि रूट पकडला की कळेलच आपण कुठे जातोय ते। टाकू शकते सुंदर वाटत होता तिकडे, तो काहीच नव्हतं, एवढ्या बिल्डिंग्सच नव्हत्या, नुसती झाडं। मला असं दोन्ही साईडला डोंगर बघून इतकं फॅसिनेट झालं। येस, हाय, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। आय एम श्रद्धा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कप ऑफ मूडी। तर आज सकाळी सकाळी आपण निघालेलो आहो कुठेतरी जायला, फिरायला, कारण बोर होत होतं। तर म्हटलं की चला, म्हणजे मी नाही म्हटलं पण ठीक आहे। तर अपडेट ही आहे की निघालो आहो साताराच्या रोडला। प्लॅन आहे एक तर कोल्हापूर, एक तर सातारा किंवा महाबळेश्वर। कोल्हापूरला मी बरेचदा गेली आहे, साताऱ्याला पण गेली आहे, पण मी महाबळेश्वर आजपर्यंत गेलेली नाही आहे। पुण्यात राहून मला 8 वर्ष होत आहेत, पण मी अजून महाबळेश्वरला नाही गेली आहे। ठीक आहे, तर बघूया, जमलं तर महाबळेश्वरच आहे, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर। आणि मला वाटतं 7:30 पावणे 8 वाजलेले आहे। सूर्य छान हलका हलका निघालेला आहे आणि आता नाश्ता वगैरे करू आणि जेवढं दाखवता येईल तेवढी मी जर्नी दाखवतेच, पण कारण माझ्याच फोनवर सगळं मॅप, म्युझिक आणि सगळं काय चालू असतं, आणि त्यातल्या त्यात मध्ये शूट पण करायचं असते, आणि ऊन एवढी आहे की फोन इतका जास्त हीट होतोय ना, तर आय ट्राय माय बेस्ट। चला, चला ट्राय करून बघूया की नेमकं कसं आहे। तर आज आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहोत, लेट्स सी। साताऱ्याला जाताना जो घाट लागतो त्याच्या आधी एक विठ्ठल कामात आहे। दरवेळेस आम्ही तिथे थांबून नाश्ता करत असतो, पण यावेळेस आम्हाला हे सद्गुरू जे आहे ते, म्हणजे इकडे जाताना राईट हँड साईडला त्यांच्या 2-3 हॉटेल्स आहेत, पण यावेळेस आम्हाला लेफ्टला सापडलं। तर म्हटलं की इथे थांबून आपण चेकच करूया की यांचा फूड कसं आहे ते। तर आता बघूया आपण यांची टेस्ट कशी आहे।
दिस इज उपमा अँड इडली. आय डोंट नो इडली रव्याची आहे की प्रॉपर इडली आहे. लेट्स सी. नाईस. उपमा छान आहे, साऊथ इंडियन स्टाईल. पण इतका पण साऊथ इंडियन स्टाईल नाही, म्हणजे त्याच्यात मटेरियल खूप जास्त नाही, पण छान आहे ब्रो. अजून टेस्ट. चटणी तर वाव, चटणी छान आहे. इडली अरे यार इडलीचा रिव्ह्यू द्या माणशी. इट्स नाईस. आपण तिघांनी पण ब्लॉगिंग सुरू केलं आणि फक्त माझ्याच चॅनलवर टाकायचं. एकच चॅनल ठेवा. बरं सांगते. धोका दिला तर कोणाला? आम्हा दोघांना सगळं प्रॉपर्टी घेऊन पळून गेली. प्रॉपर्टी सगळं माझ्याच नावावर असणार आहे, पण मी पळून नाही जाणार. पळून नाही जाऊ नाही जाऊंगी पळून. गाडी वो भी मैं नहीं जाऊंगी. जास्तीत जास्त नांदेड सिटीत शिफ्ट होऊन जाईल, पण तुम्ही येऊ शकता तिथे. चटणी सांग तुला पाहिजे तर. Pretty decent. तर येस, आपला नाश्ता झालेला आहे. नाश्त्यामध्ये छानपैकी चीज मसाला डोसा, इडली, उपमा आणि मिसळ. मिसळ एकदमच टेस्टी आणि छान होती. इडली पण खूप सुंदर रव्याची इडली होती. चटणी आणि सांबार तर लाजवाब होता, एकदम मस्त. म्हणजे ओव्हरऑल टेस्ट खूप छान होती, मस्त. म्हणजे आय जस्ट अप्रूव्ह की तुम्ही या रूटने येणार जाणार असेल तर तुम्ही सद्गुरूमध्ये नक्कीच स्टॉप घेऊ शकता. आता आमचा ब्रेकफास्ट होता, पण लंच डिनर पण इथे छानच असेल असं मला वाटतं. तर असा सुंदरसा ब्रेकफास्ट होता आमचा, मस्त मज्जा आली. येस. आणि आजचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे. असं थोडंसं ढगाळ वातावरण आहे, तर ऊन तर जास्त लागणार नाहीये आम्हाला. आता बघूया आपण. लेट्स द जर्नी कंटिन्यू. तर मित्रांनो, रस्ता आपण चुकलेलो आहो. रस्ता नाही चुकलोय, जो मेन रूट होता वाईकडून जायचा तिथे काम चालू आहे आणि तो रस्ता बंद आहे. मग आम्ही त्याचा ऑल्टरनेटिव्ह रस्ता घ्यायला गेलो तर तो पण रस्ता बंद आहे. तर आता आपल्याला हा तिसरा ऑल्टरनेटिव्ह सापडला आहे, जो एका गावातून जातोय आणि तो अगदी सुंदर वाटतोय बघायला. तर चला, तेवढंच आपलं नवीन रस्ता एक्सप्लोर. नवीन म्हणजे काय, पहिल्यांदाच जातोय बरं, महाबळेश्वरला जातोय. तर आता आम्ही हा रस्ता घेतलाय आणि जातोय तर फक्त फिरायला. काय महाबळेश्वरला जाऊन आम्हाला काही करायचं नाहीये. तर लेट्स एन्जॉय द जर्नीज. तर त्याच्यामुळे छानसा असा सुंदरसा हा रोड आहे, किती छान वाटतंय. This
race. Escape the rush, leave the clock behind. Feel the rhythm of the ocean unwind. Sandy toes and sunshine smiles. Stay right here for endless miles. ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया. Seaside tide, the stars now wink as the sun goes to sleep. This is we'll always keep. This is not for a long drive. एक्झॅक्टली. आणि मेन स्क्रीनवरच हिमांशी तू एक काम करतो, गाडीमध्ये पुढे बस. खूपच डेंजर रस्ता बनवला यांनी. इकडे पहा ना, काहीच नाही लेफ्टला. किती छान वाटतं, इतकी ऊन असून सुद्धा किती सुंदर. बघ, सगळी आंब्याची वगैरे झाड आहेत. नॉर्मल कॅमेरा. खूप सुंदर दृश्य होतं हे. आणि महाबळेश्वरमध्ये फक्त 2च पॉईंट्स आम्ही बघितले, पूर्ण महाबळेश्वर नाही फिरलो. पण हा जो पॉईंट होता एलिफंट हेड पॉईंट आणि अजून एक काहीतरी, ते दोन्ही एकत्र जवळच होते. तर इथून वॉक करत जायचं होतं, जवळपास अर्धा किलोमीटर तरी. इतका सुंदर रस्ता होता, पूर्ण असं जंगल टाईप्स होतं. छानपैकी झाडांनी वेढलेला तो रस्ता होता आणि जाताना खूप सुंदर वाटत होतं. आणि हा एक तो व्ह्यू पॉईंट होता. खाली छान छोटी छोटी घरं दिसत होती, जाताना रस्ता दिसत होता आणि खूप सुंदर वाटत होतं. एवढी ऊन असताना सुद्धा वातावरण छान थंड होतं, मस्त थंडी हवा होती. जेव्हा मी इथे पोहोचत होतो महाबळेश्वरला, तर एका रस्त्याचं काम चालू होतं, म्हणून आम्ही तिसरा ऑल्टरनेट रस्ता घेतला. आणि तो रोड इतका सुंदर होता. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला छान वडाची झाडं लागलेली होती आणि दाट वडाची झाडं, आणि त्याच्या खालून जाताना इतकं सुंदर वाटत होतं. खूपच छान एक्सपिरियन्स होता. आणि 2 व्हीलरनी जर त्या रस्त्याने गेलं तर इतका मस्त. मला तो रोड खूपच आवडला. आणि तशी जास्त गर्दी नव्हती, कारण वीकडेज होता, म्हणजे ठीक आहे फ्रायडे होता, पण गर्दी काही नव्हती जास्त. आम्ही होतो तेव्हा आमच्यासोबत एकच फॅमिली होती. आणि ना, ह्या झाडावर रेड स्क्विरल आहे, म्हणजे ती झोपली होती तेव्हा एकदम वेगळी वाटत होती. महाबळेश्वर आमचं पूर्ण बघून झालंय आणि रिटर्न चाललोय. आणि आता मॅप्रो सापडलं, तर मॅप्रोमध्ये जातोय औषध टेस्ट करायला. मी तर नाही, पण हिमांशूनी ते स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्लंय, तर आता त्याला टेस्ट करवते औषधाची चव. जर याचा रेफरन्स लागत नसेल तर माझं जुना व्लॉग जाऊन बघा, दिवाळीच्या टाइम मधला. It looks like love, it feels like love, and I must say it's got me spinning high above. Oh, how can I explain this fire in my soul that warms the coldest night and makes me lose control? It looks like love, it could be love, but if it's not, then I don't ever want to give it up. There's a million words to say, but you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. The way you move, the way you smile, it's like a melody that lingers all the while. Oh, tell me. हा, तर गाईज
खाऊ घातले मी हिमांशूला स्ट्रॉबेरी क्रीम. मला असं वाटलं होतं की त्याला स्ट्रॉबेरी वगैरे आवडते तर त्याला ते आवडणार. हिमांशू तुझा एक्सपिरियन्स कसा होता सांग. नेव्हर रिकमेंडेड. जोरात बोल थोडा. आय एम नॉट रिकमेंडेड. इट्स वेस्ट ऑफ मनी अँड टाइम. उससे अच्छा यू बाय द ऑर्गेनिक स्ट्रॉबेरी अँड ईट इट. मला आता सगळं हाईप टपच वाटते का. अरे किती लोक खायला येतात. म्हणजे तुम्हाला आवडत असेल कोणाला माहिती पण मला तर ते औषध खाल्ल्यासारखीच फील देते. मी नाही खाल्लं यावेळेस. त्याने खाल्लं. आणि मी चॉकलेट क्रीम टेस्ट केलं विच इज ऑल्सो अ वेस्ट ऑफ मनी. पण ठीक आहे ते बेटर होतं स्ट्रॉबेरी क्रीम पेक्षा. तर मग आमचा काही प्लॅन नव्हता मॅप्रो मध्ये जायचा. आम्ही सहजच एक लॉंग ड्राईव्ह वगैरे आधीच होतं. सहजच एक लॉंग ड्राईव्ह साठी निघालो होतो आणि मग महाबळेश्वर बघितलं नव्हतं म्हणून आला. हे सुंदर कॉटेजेस विला घर बघ विलाच आहेत छान होते. तर आम्ही लॉंग ड्राईव्ह म्हणून आलो महाबळेश्वरला आणि येताना मॅप्रो होतच आणि हिमांशूने ते कधी खाल्लं नव्हतं तर म्हटलं की जावं. तर गेलो आणि बघितलं आणि त्यांनी पण ते खाऊन तो पण डिसअपॉइंटच झाला आहे. आता जाऊया जेवायला. भूक लागली. भूक ही शांतच नाही बसत आहे नुसती मध्ये 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 मध्ये. भूक लागली चला खाऊया आता. Is this a dream come true? 'Cause every little moment feels brand new. It looks like love. It could be love. But if it's not, then I don't ever want to give it up. There's a million words to say, but you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. फागुन के मौसम तुम क्या मिले ना रहे हम तुम क्या मिले मुझे बुगारी. झाले आणि मी घरी पोहोचली आहे. झाली आमची लॉंग ड्राईव्ह इथे. गाईज आय एम होम. 7:10 मी घरी पोहोचलेली आहे. असा हा माझा लॉंग ड्राईव्ह वन डे पिकनिक रोड ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही आज गुगलच्या टाइमला बीट केलेलो आहो. आम्ही चक्क 5 मिनिट आधी घरी पोहोचलेलो आहो. काय झालं बेटा. कॅमेराची पप्पी घेतली तिने. ऐक. तर मी घरी आलेली आहे आणि अशी ही आमची ट्रिप छान झालेली आहे. ट्रिप म्हणजे अगदी अनप्लॅन्ड वेळेवरची आणि लॉंग ड्राईव्हच. असं सकाळी लवकरच उठते. बोर झालं तर म्हणे की म्हणजे विचार आला की कुठे जायचं का, काहीतरी करायचं का, कुठे जायचं का. युजली आम्ही काय करतो सकाळी उठून नाश्ता करायला जातो किंवा आमच्या मागच्या साईडला छान लॉंग राऊंड मारायला जातो. पण बरेच दिवस झाले होते असं कुठेतरी लांब जायची इच्छा होत होती. तर म्हटलं कुठे जायचं. तर मग महाबळेश्वरला तर कधी गेलोच नाहीये. पण ठीक आहे डेस्टिनेशन आमचं ठरलेलं नव्हतं पण लॉंग कुठेतरी असं थोडंसं राईडला ड्राईव्हला जाऊया असं होतं. आणि मग सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो आणि आजचा फ्रायडे होता पण आम्ही ज्या टायमाला पोहोचलो त्या टायमाला गर्दी नव्हती. जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो महाबळेश्वर पंचगणीमधनं
तेव्हा लोकांची गर्दी खूप सुरू झालेली होती, कारण हा लॉंग विकेंड आहे आणि आम्हाला हे नंतर लक्षात आलं. पण थँकफुली आम्ही विदाऊट एनी गर्दी फेस करता, विदाऊट एनी ट्रॅफिक फेस करता आम्ही तिथनं निघालो. आणि नंतर आम्ही छान जागी जेवण केलं वाईच्या पुढे. व्हॉट इज दॅट, सुरूर रोडला सर्जा नावाचं हॉटेल आहे. आम्ही तिथे जेवण केलं. जेवण छान होतं, मस्त, आणि गर्दी नव्हती. आम्ही एकटंच कस्टमर होतो, पण ठीक आहे. जेवण खूप मस्त होतं, टेस्ट छान होती फूडची. आणि मग तिथनं आम्ही निघालो आणि मग काय असं चुटकीमध्ये आम्ही डायरेक्टच त्या इथे पोहोचलो. कुठे, टोलनाक्याला, खेड शिवापूरला. तिथून चुटकीतच आम्ही कात्रज पोहोचलो आणि तिथून आम्ही घरी आलो. तर म्हणजे रिटर्न येताना तर काही वाटलंच नाही खूप वेळ लागला की काय वगैरे, पण मज्जा आली. शॉर्ट स्वीट आणि मस्त ट्रिप होती. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि येस, थँक्यू, दॅट्स इट. येस, थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि येस, स्टे ट्यून्ड, कारण की मी काही इंटरेस्टिंग आणि चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. तर प्लीज बघत राहा, असंच मजा करत राहा. आणि येस, आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.